आव आव तुम्ही हाता असं कशा पायी बसला आहे ती? तो का आलीस? आले म्या, पर तुमचं ध्यान कुठं आहे कुणाच ठाव? ये बानू कुठं आहे? आज माय संग बोलते ती. पर तुम्ही असं तोंड पाडून कशा पायी बसला आहे ती? आता तुला जणू काय ठावच नाही काय झालंय ती, आणि मलाच विचार असा कशाला बसलाय तोंड पाडून? काय रे रंगा, काय आरडा ओरडा चाललाय रे? काय नाही, ते आपलं असंच जेवणाचं बघा जा. झालं आहे समद. रंग्या, काही ठाव पडलं खरं काय झालं आहे ते? महासादेवी कुठं गेले आहे ते कळलं का? नाही म्हणजे अजून तरी कुणाला काही कळलं नाही. माझी देवांसंग भेट झाली असती तर मी त्यासनीच विचारलं असतं. तर आता गडावर जाता येत नाही म्हणल्यावर देवांची माझी भेट कशी होणार? देवा, जेजुरीकडे असे काय पाहत आहात? माधवा, जेजुरी किती विलोभनीय दिसते आहे. मी आणि म्हाळसा अनेक वेळा इथे उभे राहून बोलायचो. कैलासातून जसे मानस सरोवराचे दृश्य आहे तसंच काहीसं हे दृश्य आहे. आत्ता श्री महासादेवी एकांतात असतील. होय. मी एक सुचवू? बोला माधवा. आपण श्री महासादेवींची भेट घ्यावी. तिला नाही आवडणार ते माधवा. इतकी शुभ घटना घडते आहे, त्यांना सहाय्य करायला हवे. परंतु माधवा, म्हाळसेने सांगितलं आहे की तिला सहाय्य नकोय. तेव्हा आपण श्री महासादेवींचे गुरु आहात. शिष्याला आवश्यकता असेल तेव्हा त्याला मार्गदर्शन करायला हवे. माधवा, मग मी काय करावे असं तुम्हाला वाटते? आपण रूप बदलून श्री महासादेवींची भेट घ्यावी आणि त्यांना साधनेच्या उंचीवर जाण्यास सहाय्य करावे. येत्या 1 मासात मी सत्य काय आहे ते समजून घेईन आणि माझे मूळ स्वरूप काय आहे हे सर्वांना सांगेन. आणि ह्यावेळी कोणाचेही सहाय्य न घेता मी हे कार्य पार पाडणार आहे. माधवा, आपण म्हणत आहात ते अगदी योग्य आहे. म्हाळसा माझ्याकडे केवळ एक आराध्य आणि पती म्हणून पाहत आहे, परंतु गुरु म्हणून माझे सुद्धा काहीतरी दायित्व आहेच. बानूच्या बाबतीत दिव्य घडावे असा आपला प्रयत्न होता, तो अजूनही आहे. बाणाईला सहाय्य करावे असे मी श्री नारद मुनींना सांगतो. तिच्या बाबतीतही शुभ घटना घडणार असेल तर ती घडू द्यावी. एकाच वेळी दोघींना सत्य समजणे हे अवघड आहे, परंतु प्रयत्न तर करायलाच हवा. माधवा, आपण मुनिवरांना सांगा मी म्हाळसेला भेटतो. परंतु माधवा, जेव्हा मी इथे नसेन तेव्हा सर्व दायित्व आपल्यावर असेल. मी आहे देवा. मग मी देखील निश्चिंत होऊन जाईन, कारण मला देखील म्हाळसेला साधना करताना पाहण्याची इच्छा आहे. श्री गणेश, तुम्ही तुमच्या कक्षात गेला नाही? माता नाही म्हणून मला निद्रा येत नाही. हो, परंतु आता हे काही दिवसच. मला तर असं वाटतं की आता निघावं आणि मातेकडे जावं. परंतु तुम्ही असं काही करणार नाही हे मला ठाऊक आहे, कारण हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही जाणता.
मला ठाऊक आहे की तुम्हालाही विष्णू लोकात जायचं आहे. माता परत आल्यावर तुम्ही जाऊ शकाल. हो, मी इथे आले होते ते काही दिवसांसाठी. श्री खंडेराय आणि म्हाळसा यांच्या विवाहाचं निमित्त होतं. परंतु इतके दिवस इथे थांबावं लागेल असं वाटलं नव्हतं. हो, मला ठाऊक आहे. परंतु एक मात्र आहे, आता ह्या परिस्थितीत तुम्हालाच पुढाकार घ्यायला हवा. हो, मी त्या घटनेचा साक्षी होतो. पार्वती, मल्हारी अवतारात पहिल्यांदा तुझ्याशी माझा विवाह होईल. विवाहानंतर तू दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री माझी अर्धभार्या होईल. माते, तू दिलेल्या वचनाचा मी साक्षी आहे. नमस्कार देवी. नमस्कार गणेश. शुभम भवतु. आपण अजून विश्रांती घेतली नाहीत? म्हाळसा गडावर नाही, त्यामुळे साऱ्या गडाचा दिनक्रम बदलला आहे. बरे झाले आपण भेटलात. मला एक विचारायचं होते. विचारा ना. आम्ही नेवासेला परत गेले तर चालेल का? नाही. असं कसं? म्हाळसा परत आल्यावर त्या काय म्हणतील? आणि इतकी मोठी घटना घडणार आहे आणि तुम्ही त्याचे साक्षी नाही होणार? इच्छा तर आहे, परंतु म्हाळसा परत कधी येणार हे ठाऊक नाही. आणि इथे असं अतिथीसारखं राहणं योग्य दिसत नाही. तुम्ही संकोच करू नये. तुम्ही इथे राहिलात तर ते श्री खंडेरायांना देखील आवडेल. ठीक आहे, आपण म्हणताय तसेच करतो. आता आज्ञा असतात. बानू, माय तू माय तू आज भेटाय येशील असं वाटलं नव्हतं ग. जेजुरीत जे काही घडलंय त्याची वार्ता आता सर्वदूर पसरली आहे. म्हाळसा देवी गड सोडून गेले आहेत हे आता सगळ्यांनाच कळून चुकलंय बानू. आणि समजा कशापायी घडलं आहे हे बी समजाच ठाव झाला. ह्यात तू स्वतःला दोष देणं उचित नाही बानू, पण एक मात्र निश्चित, असं व्हायला नको होतं. ही वार्ता जशी कळली तशी त्वरित तुझी भेट घ्यावीशी वाटली म्हणून इकडे आले मी. माय तुला भेटून मला आनंद झाला बघ. बानू, मला अजून एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. काय ग? बानू, जसं म्हाळसा देवी गड सोडून गेलेत हे सगळ्यांना कळलंय, तसं सगळ्यांना हेही ठाऊक आहे की म्हाळसा देवींनी एका मासात सत्य काय आहे हे शोधून काढण्याची घोषणा केली आहे. वय खरं आहे ते. एका मासात सत्य काय आहे हे जर त्यांना कळलं तर त्यांना हेही कळेल की त्या गतजन्मी कोण होत्या, त्यांचं मूळ स्वरूप कळणार त्यांना. आणि मग हे अवतार कार्य संपणार आणि श्री खंडेरायांबरोबर त्या कैलासात निघून जाणार. तू काय करणार बानू? तू एकटी इथे कशी राहणार? मला ठाव नाही ग. मी तुला हे सांगायला आले आहे की तू पुन्हा एकदा माझ्याबरोबर स्वर्गलोकी चलावं. नाही अगं, पर त्यासनी अजून समजा ठाव झालेलं नाही. अगं, त्यांनी अशी घोषणा केली आहे म्हणजे हे शक्य होणार. आणि हे जर असं झालं तर तू काय करणार बानू? मला तुझी काळजी वाटते बानू.
म्हणून मी इथे आले. हे बघ, मला कळतंय हा का तुला माझी काळजी आहे, पर म्या हातच बरी आहे ग. देवांसंग लगीन झालं आणि म्या जेजुरी मध्ये आले. देवांचा आशीर्वाद आहे बघ. आणि आता हे समजून सोडून म्या कुठं जाऊ? तसं बी देवांनी मला सांगितलं का त्यासनी न सांगता जेजुरी सोडून जायचं नाही म्हणून. तेव्हा म्या नाही येणार तुझ्या संग. हा तुझा अखेरचा निर्णय आहे बानू. मला वाटतं ह्या साऱ्याचा पुन्हा एकदा विचार करावास. मोहर काय होणार आहे हे म्या कसं सांगणार ग माय? पण म्या जेजुरी सोडून जाणार नाही हे पक्का आहे बघ. प्रणाम देवा. नंदी, उद्या प्रातःकाळी आपल्याला म्हाळसेकडे जायचं आहे. मी आलेलं तिला आवडणार नाही आणि म्हणून मला माझं रूप बदलून तिच्याकडे जायचं आहे. आणि नंदी, ह्यावेळी तू माझ्या बरोबर असावास. पण माता मला ओळखतील. आणि म्हणून तू तिच्या समोर येऊ नको. तिच्यापासून दूर कुठेतरी राहा. जे जे आवश्यक आहे ते मी तुला सांगेन आणि त्याची तू व्यवस्था कर. जशी आज्ञा देवा. आणि नंदी, त्याचबरोबर जोपर्यंत म्हाळसा जेजुरीत येत नाही तोपर्यंत तिच्या आश्रमाच्या जवळपास तुला राहायचं आहे. तिच्या साधनेत कोणीही व्यत्यय आणत नाही ह्याची काळजी तू घे नंदी. आपण दिलेले कार्य मी करेन देवा. प्रातःकाळी आपण इथून प्रस्थान करूया. पण देवा, माझ्या मनात एक प्रश्न आहे, तो मी विचारू का? विचार. देवा, म्हाळसा देवींना आता सत्य समजणार असे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यांनी ज्या अर्थी ही घोषणा केली म्हणजे कदाचित तसे घडेलही. पण त्यासाठी त्यांना आपण सहाय्य करणे आवश्यक आहे. होय नंदी. आणि म्हणून मी ह्या वेळीस तिच्याकडे जाताना एक गुरु ह्या नात्याने जाणार आहे. आता मी निश्चिंत झालो. आज्ञा असावी. आता काय करावं? असं ते कुठं असत्याल ते कसं ठाव पडणार? या लक्ष्मी देवीची विचारावं का? गंगे, ए गंगे, पाणी घेऊन ये का? बर का बानू, आता जेजुरीमध्ये समजासनी ठाव झालंय का म्हाळसा देवी गड सोडून गेल्या त्या. पर कुणाला बी ठाव नाही का त्या कुठं गेल्या त्या. पर मला या कळलंय का त्यांच्या संग गणूबा बी गेला होता. वय वय, मला आठवतंय की. पर म्हणजे त्यासनी ठाव असणार. वही पर आता तो कशाला सांगेल आपल्याला? आणि तो जेजुरीत कुठं आहे तेव्हा? म्या काय म्हणते, अजून काय वाट आहे? का कुणास ठाव? पण मला असं वाटतंय हा, का मी विष्णू देवन लक्ष्मी देवीसनी विचारावं का काय झालं म्हणून. वय वय, नाही वय, पर आता त्यासनी विचारायचं म्हणल्यावर गडाव जावं लागेल. आणि ही म्हणती मी या गडाव जाणार नाही. वय, ते खरं आहे. काय बी झालं तरी मी या गडावर नाही जाणार. महाराजांनी विचारलं तर त्यांच्याकडून बी ठाव पडेल की आपल्याला. मी काय म्हणतो, तो विचारते का त्यासनी? महाराज होय र, या त्यासनी विचारलं तर सांगायचं नाही असं नाही करणार ते. पर त्यासाठी त्यासनी भेटावं लागत.
पर कसं? देवा, आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रतीक्षा करत होतो. नंदी, आधी आपण गड उतरून जाऊ आणि मगच मी माझं रूप बदले. होय देवा, पण आपण आज्ञा कराल तर मी आपले वाहन अश्व होईल आणि मग आपल्याला वनात घेऊन जाईल. नंदी, आपण म्हाळसेकडे जात आहोत हे कोणालाही कळता कामा नाहीये. नाहीतर लोक तिथे येतील आणि हे असं व्हायला नको. होय देवा. आता आपण निघूयात. देवा, आपण गड उतरून जात असताना वाटेत बाणाईंचा वाडा लागेल आणि बाणाई जर तेथे असतील तर आपली भेट होईल. आणि श्री म्हाळसादेवींनी सांगितले आहे की 1 मास भेटायचे नाही. नंदी, जर बानू माझ्या समोर आली तर मला तसं स्मरण करून दे. नाहीतर तूच तिला तसं सांग. देवा, आपल्याला स्मरण असेलच, परंतु मला केवळ सांगावेसे वाटले म्हणून मी सांगितले. कारण ही गोष्ट देवी परत आल्यानंतर त्यांना कळली तर त्यांना वाईट वाटेल. आपण निघूयात आता. देवा, आणखी एक विचारायचे होते. विचार. श्री म्हाळसा देवींना स्मरण झाल्यानंतर त्या आम्हाला ओळखतील ना? अर्थातच तिला सर्व काही कळेल. अहो, अजून काय बी कळालं नाही बघा. बांधतायसनी काळजी वाटते. अगं भाई, समध्यासनी काळजी आहे की हा का बांधूनच आहे? कुणालाच काय ठाव नाही म्हणलं मी तरी काय करू? रंग्या, अरे गडावर जाऊन विचारून येतोस का म्हाळसा त्यांचं काय बाय सांगावा आला आहे का नाही? अगं भाई की बानू, सांगावं येईल की तसा. हा मगाच मी आतात न आलो. कुणाला काय बी ठाव पडलं नाही अजून. धीर धरवायच. म्या काय म्हणते, तू काहीच बोलू नकोस, शांत बसवायच. मी बघतो काय करायचं. रंग्या, गंगीबाई जात या. काय ग, काय झालं? हे बघा. देव देव कुठे चालले ते? काही दिवस तरी तुम्ही त्या बानूकडे नाही गेलात तर नाही चालणार का? केवळ ह्यानेच जर हा प्रश्न सुटत असेल तर मी 1 मास बानूकडे जाणार नाही.